सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी सुरेश धस यांच्यावर महिला आयोगामध्ये तक्रार नोंदवली आहे। सुरेश धस यांनी काल एका प्रेस कॉन्फरन्समध्ये प्राजक्ता माळी, धनंजय मुंडे यांच्याबद्दल एक खोचक असा विनोद केला होता आणि त्यामुळे कुठेतरी प्राजक्ता माळी आज दुखावलेल्या पाहायला भेटल्या आणि त्यांनी सुरेश धस यांना माफी मागण्याचं आवाहन केलं आहे। त्याचबरोबर करुणा मुंडे ज्यांनी प्राजक्ता माळी, धनंजय मुंडे यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं काही दिवसांपूर्वी ऑबराय हॉटेल वगैरे वगैरे, त्याबद्दलही त्यांनी करुणा मुंडे यांनाही माफी मागायला सांगितली आहे, विनंती केली आहे। यावर सुरेश धस म्हणतात की मी काही माफी मागणार नाही आणि ही प्रेस कॉन्फरन्स प्राजक्ता माळी यांना धनंजय मुंडे यांनीच घ्यायला लावली माझ्या विरुद्ध। मला असं वाटतं सुरेश धस यांनी माफी मागितली पाहिजे प्राजक्ता माळी यांची, कारण त्या खूप दुखावल्या, त्या हर्ट झाल्या आहे। बिना पुरावे तुम्ही काही कुणावर बोलू शकत नाही। ती एक महिला आहे, तिचं चारित्र्य खराब होत आहे, ती ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रामध्ये असं चारित्र्यहीन केल्यामुळे लोक उलट-सुलट चर्चा करतात, त्यांच्या करिअरवरही फरक पडू शकतो। धस साहेब, तुम्ही संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये विधानसभेमध्ये चांगले मुद्दे मांडले, तसंच विधानसभेबाहेरही मांडत आहेत। हे प्राजक्ता माळी हे विषय तुम्ही घेऊन कुठेतरी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणापासून विषांतर होत आहे, त्यामुळे या प्रकरणात माफी मागून एका महिलेचा सन्मान करा। तसंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये पाठपुरावे करत राहा, जोपर्यंत मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांना अटक होत नाही तोपर्यंत पाठपुरावे करत राहा।